मागील व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकरला गेलो होतो. आज आपण सह्याद्रीतल्या एका गड किल्ल्यावरती जाणार आहोत. नदी, नाले, डोंगर, गाव यांना पार करत आपण चाललो होतो. पावसाने सुरुवात केली, पण आपण पूर्ण तयारीत होतो. वाटेत नाश्ता सेंटरवर पोहोचताच नाश्ता केला, पण नाश्त्यापेक्षा त्याचं बिलच भारी होतं. बस काहीच अंतर राहिलं होतं. तिकोना आपली वाट पाहत होता. त्याआधी अत्यंत महत्वाचा मेसेज ऐका. पार्किंगला पोहोचताच असं काही घडलं की 2 पोस्टर तर दिसत आहेत, पण त्यामधलं अंतर खूप होतं. कसं आहे माहितीये का मित्रांनो, इथं तिकोना फोर्टच्या जवळ आहे ना, अगदी जवळ फ्री मध्ये पार्किंग आहे इथं. तर तुम्ही आलात तर पुढे या, जरा मागच थांबू नका, कारण मागं पण थांबवून तुमच्याकडून पैसे घेतले जातात. तर ह्या तिकोनाच्या जवळच फ्री मध्ये पार्किंग आहे, तर याचा लाभ घेतो. तर हेच ते हॉटेल वृंदावन. तिकोनाला वितंडगड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पर्यटकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, सायंकाळी 5 वाजता या गडाचे दरवाजे बंद केले जातात. म्हणजे हा गड 5 वाजता पूर्णपणे चढण्यासाठी बंद होतो. गड अजून चढायला सुरुवातच केली होती, तोपर्यंत मित्र थकून गेले होते. एकाच किल्ल्यावरती तुम्हाला अशा पायऱ्या दिसतात, तर त्या पायरीवरून आपल्याला आता वरती जायचं आहे. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही, इकडं व्ह्यू कसा आहे. तर सकाळपासून पाऊस चालू होता आणि आता पाऊस थोडाफार उघडलेला आहे. तर आता आपण वरती जाऊया, तुम्हाला वरती दाखवतो काय काय आहे. अडव्या तिडव्या वाटांना पार करत आपण गड चढत होतो. 3500 फूट उंच असलेला मावळ तालुक्यात पुण्याहून 53 किलोमीटर असून पर्यटकांसाठी तिकोना हा एक आकर्षणाचे ठिकाण बनला आहे. तर जर्किंग आणून सुद्धा झाडाचा आसरा घेणारे आमचे मित्र पाऊस आला म्हणून झाडाखाली जाऊन उभे राहिले. तर मित्रांनो, काही अंतरावरती येतात आम्हाला पाऊस लागलेला आहे. थोडंफार जंगल लागतं आपल्याला वरती येताना. विविध झाडे झुडपे आणि विविध प्राणी आणि पक्षी आपल्याला या तिकोना किल्ल्यावरती दिसतात. संडे असल्यामुळे आज खूप गर्दी आहे. पाऊस पडत होता, पण आपण थोडा थोडा आधार घेत गड चढत होतो. शनिवारी व रविवारी गर्दी असल्याने आपल्याला खायची व प्यायची दुकाने आढळतात. अक्षरशः फॉगी वातावरण झालेलं आहे. तर पाऊस पडत आहे आणि धुकं एवढं साठलेलं आहे. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्याने त्याचे नाव तिकोना असे पडले. जवळजवळ 2 वर्षानंतर आपण तिकोना पाहतो. तेथे जे पुन्हा उभारणीचं काम चालू होतं ते पाहून खूप छान वाटतं. सुमारे 4000 फूट उंच असलेला किल्ला इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात आणला. आणि प्रतीक थोडा दमलेला आहे वरती येऊन. वाटतं का कराय प्रतीकला फक्त कॅमेरा समोर दिवस इथून पुढे गडदलेणी लागतात. लागणारा वेळ 15 मिनिटे आहे. लांबी 45 मीटर असून रुंदी 18 मीटर आहे आणि उजव्या साईडला पाण्याचा टाका आहे. 2 वर्षापूर्वी पडक्या अवस्थेत असलेले बुरुज आज मावळ्यांच्या स्वागतासाठी ताटमानेने उभे दिसते. आहे पडलेले जे दगड आहेत ते सध्या उभारणीसाठी याचा उपयोग केला जातो. आधीच्या काळातला दरवाजा आजही सुखरूप उभा आहे. लाकडी दरवाजावरती लोखंडाचे कोरीव काम केलेले दिसते. गड संवर्धनाचं काम खूप गतीने चालू आहे. तर गडाच्या खालून दगड वगैरे आणण्यासाठी, सिमेंटची पोती वगैरे आणण्यासाठी, चुन्याची पोती वगैरे आणण्यासाठी या खोलीचा वापर केला जातो. अवजड साहित्य वरती आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आधीच्या काळामध्ये वरती किंवा गाढवावरती लादून दगड वगैरे वरती आणले जात होते किंवा माणूस वगैरे आणत होता. पण आताच्या काळामध्ये असं राहिलं नाही.
पुलीचा वापर करून जास्तीत जास्त साहित्य वरती आणलं जातं. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ही सरळ डोंगराच्या पायथ्याला जाते. अजूनही आपले किल्ले असे जपले जात आहेत याचा अभिमान वाटतो. जा रे परत्या संकुल बघी. मन मोहून जाईल असा नजारा आपल्या डोळ्यांसमोर होता. हनुमानाच्या पायाखाली कोणीतरी व्यक्ती आपल्याला दिसते. गडावरती येणाऱ्यांना जास्त माहित नाही, पण ही लंकीन राक्षसनीची असून हनुमानाने जेव्हा लंकेत प्रवेश केला तेव्हा पहिली राक्षसनी म्हणून ही होती. यांची लढाई पहिली लढाई झाली होती. आणि ही पायवाट आहे वरती जाण्यासाठी गडावरती. संडे असल्यामुळे आज गर्दी पण खूप आहे. मागच्या वेळेला जेव्हा आपण इथे आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आपण कमीत कमी 6-7 लोक होतो मागच्या वेळेस, पण यावेळी गर्दी खूप आहे आणि खूप सारं बदललेलं आहे इथलं. अलगत पडणारा पाऊस आणि भिजलेले माझे मित्र. वर चढताना थोडी कसरतच करायला लागते. पावसाळी वातावरणात लोणावळ्यातील बरीच ठिकाणे बंद असल्याने पर्यटकांनी आपली ओढ तिकोनाकडे वळवली होती. गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती. आज निमित्त फक्त एवढेच अवशेष बाकी राहिले आहेत. सदरचे अवशेष ऐतिहासिक असून त्यावर बसू नये, उभे राहू नये, दगड हलवू नये, वास्तूक नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. तर आधीच्या काळामध्ये मावळ्यांची घरं वगैरे होती. तर आता आजपर्यंत हे एवढे अवशेष राहिलेले आहेत तिथे. गड किल्ल्यांवर असलेली तुळस आजही सांगते की मराठी संस्कृती आजवर टिकून आहे. थोड्या अंतरावरती येतात तुळजाईचं मंदिर व पाण्याचा टाका दिसेल. भला मोठा मासा टाक्यामध्ये दिसत होता. मध्ययुगीन कालखंडात बांधकामांमध्ये चुन्याचा वापर केला जात होता. किल्ले बांधकामासाठी मुख्य घटक म्हणजे चुना, त्यामुळे चुन्याचा गाणा आजवर आपल्याला इथे दिसतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या किल्ल्यावरती यायचं असेल फॅमिलीला घेऊन, तर तुम्ही फॅमिली सोबत एक टाइम स्पेंड करण्यासाठी तुम्ही या किल्ल्यावरती येऊ शकता. इझी असा किल्ला आहे, जवळ आहे, पुण्यावरून 60 किलोमीटर आणि लवकर तुम्ही वर जाऊ शकता. पायऱ्या वगैरे चांगल्या आहेत. या जुन्या काळातल्या पायऱ्या या साईडला आहेत आणि नवीन पायऱ्या या साईडला बांधलेल्या आहेत. जुन्या काळातल्या पायऱ्या बघा, पावसाच्या पाण्यामुळे जास्त थोडा शेवाळलेल्या आहेत, स्लिपरी झालेल्या आहेत पूर्णपणे. तुम्ही फॅमिली सोबत जर तुम्हाला यायचं असेल एखादा वीकेंड कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीमध्ये कुठेतरी तुम्हाला एखादा दिवस फॅमिली सोबत स्पेंड करायचं असेल तर तुम्ही नक्की या. बार्ली किल्ल्यावरती जाताना हा दरवाजा आहे. पायऱ्या एकदम स्ट्रेट आहे. पाण्याचा टाका लागलेला आहे आणि ह्या स्ट्रेट एकदम पायऱ्या. चला, अशी रांग लागलेली आहे खाली जायला आणि हा व्ह्यू. आसपासच्या रस्त्यांवरती नजर ठेवण्यासाठी तिकोनाची उभारणी केली. शनिवार रविवार सोडून कधी पण या तुम्ही, कारण शनिवार रविवार जास्त गर्दी असते. यायला लागतंय, यायला लागतंय. किती चढली पायऱ्या? करशील का नाद? नाद करते काय? अजून वर राहिले. हा, चढायला लागतंय किल्ला. आता 50 संपले, अजून 40 राहिले. ती जाताना आपल्या नावाची व नंबरची नोंद करावी लागते. आपण किती जण आहे आणि येताना नंबर सांगावा लागतो.
किल्ल्यावरील शांती आणि येणारा वारा व त्यावरून पडणारा पाऊस असं वाटत होतं की हरवून जावं यामध्ये. वारं खूप जोरात आहे, पाऊस पण थोडा थोडा येतोय, थोडा थोडा जातोय, पण काहीही करून आपण हा गड पूर्ण केलेला आहे. अतिशय छोटासा गड आहे. खूप सारे पर्यटक येतात बाहेरून. पावसाच्या पाण्यामुळे पायऱ्या थोड्या स्लिपरी झालेल्या आहेत, पण 100% तुम्ही नक्की या. काही अंतरावरती येताच तुम्हाला अशी पाण्याची टाकी दिसते. तर किल्ल्यांवरती पाण्याची सुविधा व्हावी यासाठी बांधले गेलेले हे पाण्याचं टाका आहे. थांबलो पण माघारी नाही गेलो, शेवटी पोहोचलो. संपला की विषय. तिकोना किल्ल्यावरती जेव्हा एक मंदिर आढळते ते वितंडेश्वर देवाचे आहे. इथे गडाचा प्रवास आपला संपतो. गडावर हल्ला केला तेव्हा हे मंदिर पाडण्यात आले होते. परतीच्या प्रवासावरती पेरणीची कामे करणारे गावकरी दिसत होते. एकदम आपलेपणाची जाणीव आली. बैलांनी नांगर मारताना दिसणारा जगाचा पोशिंदा दिसतात. आपल्याला असे वाटलं की आपलं गावच आलं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटू आपण पुन्हा अशाच एका व्हिडिओवरती. तोपर्यंत धन्यवाद.